मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करतील। विशेष म्हणजे अजित पवारांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केली होती, मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडतील। अर्थमंत्री म्हणून अनेक वर्ष अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला होता। आता मुख्यमंत्री फडणवीस यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून त्याआधी काल आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल सभागृहात सादर करण्यात आलाय। देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून परकीय गुंतवणुकीमध्ये 31% वाट्यासह महाराष्ट्रच अग्रस्थानी असल्याचं स्पष्ट झालंय। स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा हा देशात सर्वाधिक 17% हिस्सा आहे। राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 7.9% वाढेल असा अंदाज महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2025-26 या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे आज मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प सादर करतील। तर आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। राज्यावर कर्जाचा मोठा बोजा आहे। या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाद्वारे कोणत्या नव्या घोषणा होतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। तर काल सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सद्वारे। तर राज्याचा विकास दर हा 7.9% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आज मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडतील। गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार हेच अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प मांडत होते, मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।